आणि मग परत एकदा शब्द दुजून की मग किती डरेवाची તમને सहभाग અમારા આયુષ્યભર રહેવાળો દર સંમેલને રહેવાળો આ સંમેલન લેते जाऊ आणि शेवटी आयोजक आणि शे तमाम साहित्यिक शेरमा आभार व्यक्त करू છું शे पामणेर बी आभार व्यक्त करू છું अध्यक्ष महोदय बी आभार व्यक्त करू છું आणि मार भाषणानंतर मला अध्यक्ष महोदय મને परवानगी देवणो की મને मुंबई जायसाठी હતી मुंबई जायसाठी परवानगी લઉં છું आणि समाज एकता सर्व प्रार्थना करू છું जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल जय गोरिका धन्यवाद साहेब. आपल्या अमोघ वाणीतून जेव्हा पाऊस पडून जातो आणि माती सुपीक होते त्याचबरोबर समाजाला काही काळानंतर काही गोष्टी ह्या स्वतःमध्ये बदल कराव्या लागतात. आपण आपल्या भाषणातून सुचविलं. आपणाबद्दल सांगावं वाटेल की त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असून सुद्धा साधं राहणं, राग असून सुद्धा शांत राहणं, अधिकार असून नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात आणि आपल्या ह्या बोलण्यातून आम्हाला कळलं. त्या समेत आताच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय सन्माननीय अमित भाऊ झन यांचं स्वागत सन्माननीय इंद्रनील भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दोन्हीही युवा आमदार आपला बुलंद आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तरुण आणि युवा नेतृत्व. रिसोड मतदारसंघाचे आमदार अमितजी जनक यांचा स्वागत साहित्य संमेलनाच्या वतीने करण्यात येत आहे. सोबतच प्रबोधनकार महाराष्ट्रभर परिचित असलेले बी डी राठोड सर यांचा देखील एक सत्कार इंद्रनील भाऊच्या वतीने होईल. इंद्रनील भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बी डी राठोड सर आणि श्रावण जाधव सर या दोघांचाही सत्कार इंद्रनील भाऊच्या हस्ते होईल. इंद्रनील भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आमदार साहेब 3 शब्द हे हो हो भाऊ आमदार साहेब शेतकरी नेते मनोहर राठोड यांचं देखील ते इंद्रनील भाऊ स्वागत करतील, सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शेतकरी नेते एक आमदार साहेबांची शब्द मनोहर राठोड शेतकरी नेते यांचं देखील इंद्रनील भाऊ सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि इथे आमंत्रित करतो. सदिच्छा केवळ सदिच्छा देण्यासाठी मुख्य संयोजक राजपाल सिंग राठोड, साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक राजपाल सिंग राठोड यांना आमंत्रित करतो आणि विनंती करतो की त्यांनी सदिच्छापर बोल व्यक्त करावे. गुलामीनं गुलामीर जाणीव करून द्यावं, शेर मन क्रांती उज्ज्वल पेटाळो. क्रांतिकारी संत सेवालाल महाराज आणि भारत देशी माहीत सारी महामानवेनं अभिवादन करत आज विचार मंच उपस्थित तिसरे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ राठोड, पितृतुल्य बी के नाईक साहेब,
आणि आपले समाज तरुण तलबदार युवा नेता नाईक साहेब वंशज इंद्रनील भाऊ आणि गोर बंजारा साहित्य संघेर अध्यक्ष पूजनीय मारवडील गह राठोड सर सारी नाम लुनी कारण मग 2 मिनिटं दिने उपस्थित विचार मंच पर सारी सन्माननीय आदरणीय मार बहने आणि उपस्थित पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य गामे खेडा माहिती आहे मारी महिला भगिनी पत्रकार बंधू आणि भगिनींनो मग संयोजक ये नाते थी तुम्हारे सारी स्वागत करू छू भाइयों मैं फक्त 2 मिनिटं बोला छू कारण मला 30 मिनिटं देना है नामा बयान में केला को तो मैं 2 मिनिटं बोलू बाकी जे वक्ता मैंने इंद्रनील भाऊ भी जाहिर थे इंद्रनील भाऊ जे शब्द अवाल बोले कि मन भी आता साहित्य सम्मेलन न आया सर रोको तो वर उत्तर मैं क्यों डायरेक्ट मार मागे में आमदार साहेब 1-2 मिनिटं शुभेच्छा दिया आणि अशी विनंती करू मग नामा बियान आणि सारी टीम एम की कारण दोपहर टाइम होतं 2:30 वाजल्याचं डायरेक्ट अध्यक्षीय भाषणाने सुरुवात करणं म्हणजे सारी लोक सांभळे आणि तदनंतर बाकी सारी लोक बोली अशी मार विनंतीचं इंद्रनील बिया आपण देखरेचा जवळजवळ ही साहित्य संमेलन 20 साली ती चालू होतं आज ले रो सवार ले रो परमिशन ले रो लेकिन कोरोना अभावी ती साहित्य संमेलन लेन कोणी आयो मन हाई वाटचं की आपले समाजमच आतली मोठी फूट पडीचं जेना आपण खेकडवृत्ती कसा समाजमच शेती मोठी खेकडवृत्तीचं આપણો સમાજ આપણો ઘરે મારી ભાઈ આપણે ટાંગે કીધરો છે આપણે સમાજમાં આપણે પ્રગતિર અધોગતિર કારણ જે છે હું स्वतः આપણો સમાજ જ છે સાહિત્ય સંમેલનની સામાજિક શૈક્ષણિક આર્થિક વિચાર કરે સારું या આપણે વિચારે દેવાન घेवान કરે સારું ही साहित्य संमेलन भरायला આવે છે परंतु आता समाज माहिरमा म्हणून दुश्मन क्यों समाजद्रोही क्यों ये समाज व्हॉट्सअप आणि फेसबुक वर माध्यम माहिती समाज संमेलनानं आता बदनाम करेल षडयंत्र रचमेलेचं म्हणजे जे मूळ विचारधारा आपण समाजानं द्यायचं आहे आपण कसं नामा भ्या केला गो सारी पुरोगामी विचारेल लोक कसं भारत देश बाहेर गोर बंजारा समाज संस्कृती ही 10,000 साले पूर्वी संस्कृतीचं आणि सारी देश बाहेर साहित्यिक विचारवंत ही संस्कृतीलाच मांडणी करीत गोर धाटीलाच मांडणी करीत आपल्याला कोई मायकाला दुसऱ्या धर्मेम किंवा जात किंवा धर्मांतर कर सकेनी आपण गोरचा गोर व्यक्ती आणि गोर करण रेळच बरं होता जितकी आपण केली आपण जाहीरची केली विचारे जाहीरची कारण आपण गोर संस्कृती गोर विचारधारा ही जगे माई सर्वश्रेष्ठ ही ये संस्कृती आपला सर्वश्रेष्ठ संस्कृती जगे माई केरीची कारण ये जे समाज कंटक लोक जे बदनाम करायचं साहित्यिक लोकं हे नालायक लोकं फक्त आणि फक्त पत्रिका नाम कोणी घाले कारण साहित्य संमेलन बदनाम करणार तर आम्ही साहित्य संमेलन लोक आवडते प्रमुख लोक आमदार व्यक्ती खासदार व्यक्ती मिनिस्टर व्यक्ती मंत्री व्यक्ती साहित्यिक व्यक्ती विचारवंत व्यक्ती खोटी माहिती व्हाट्सअप पे दे नहीं कि हमारा 70 लोग 80 लोग एक्चुअली जर देखें लगे तो व्हाट्सअप आणि फेसबुक के में 5 सोच कतरी कितना बज रहे मग कतरी कितना इंटरव्यू बोलू मैं थोड़ा स्पष्ट बोले मानस ये कतरी कतरा सारी समाजन बदनाम करे काम कर रहे तो मत हमने शॉर्ट एंड लूचू निलय भाऊ तम जे महाराष्ट्र घड़ा में लो हमारा वसंतराव जी नाईक वनेर वंशजर तुम एक ही छो तो तमने ना अशी विनंती करू छो मग की समाजे माहीर सारी पुढारी वनेर मग कोणी केवाळो पण तमने केवाळो तो की नेले भाऊ जत्रा समाजे माहीर साहित्यिक विचारवंत जत्रा समाज सुधारक जत्रा संघटनाच येणे केमी एकीची सारी पैकीच कारण जे लोक ये सारी एक वेळी जे लोक समाजेर विकास वेळी ना समाज वेळो राजकारण अर्थकारण पुढचे साहित्य क्षेत्र में कतच विकास कोणी आओ तम थोड़ा पुढाकार लो ये सारी लोगों तम भला मध्ये सारी एक बैनर है हमारे तरी कोई भला है साहित्यिक लोग कोई भला है तू आए नहीं वो एक दूसरे टांगे की करत मग मोठो मार संघटना मोठी मग पॉलिटिक्स मोठो मग साहित्यिक मोठो साहित्यिक एम भी घणो युगो प्रॉब्लेम होता ही युगो साहित्यिक लोक बाजून राखाडा तम पुढाकार ले थाणे एक बैनर है वने लाडो आता विनंती करू तो बोलून गळो कायचं धन्यवाद मला ती शब्द बोले संधी दिली बद्दल वने आभार मानू छु जय सेवालाल जय महाराज धन्यवाद यशवंत भैया राजपाल भैया जे के अनुसार अध्यक्षीय भाषण अतिशय महत्व रचा आणि मूळ सांभळेशिवाय संमेलन मजाच नाही करताना इतर मान्यवर देतील लोक जे 2 मिनिटे में सदिच्छा व्यक्त करे वाळच तर मी डॉक्टर सुषमाताई पनकुले संस्थाध्यक्ष शांती विद्याभवन डिगडो नागपूर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये या साहित्य संमेलनात सदिच्छा व्यक्त कराव्यात।
आदरणीय मंच, तिसरे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन, माझे आवडते आणि मी पाहिलेला साहित्यिक प्रकाश राठोड, त्यांच्यासाठी मला शब्द उमगत नाहीये. असा लेखकच मी पाहिला नाही. त्यांचं आजच्या अध्यक्षपदी आपण सगळ्यांनी त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून दिलं, त्याबद्दल अभिनंदन. मैं हिंदी में बोलूंगी. आपकी गोर बंजारा भाषा मुझे ऐसा लगता है थोड़ी थोड़ी मारवाड़ी और गुजराती मिक्स है, तो मुझे समझ में आ गई. मैं हिंदी इसीलिए बोलना चाहती हूँ कि हम सभी को हिंदी अच्छे से समझ में आती है. आदरणीय मंच तो मैंने कह दिया. संत सेवालाल महाराज को नमन करती हूँ, आप सभी को नमन करती हूँ और 2 ही मिनटों में मेरा भाषण समाप्त करती हूँ, ये ग्वाही देती हूँ, क्योंकि मुझे मालूम है सबको भूख लगी है और ज़्यादा सुनने की अभी कानों को ताकत नहीं रही है और नींद भी आ रही है. मैंने जो अभ्यास किया वो ऐसा था, क्योंकि जहाँ भी हम भाषण करने खड़े हो जाते हैं तो हमको अभ्यास पूर्वक ही भाषण करना पड़ता है. ऐसा अभ्यास किया मैंने गोर बंजारों का कि आप लोग सभी अफगानिस्तान से आए हैं और सबसे श्रीमंत समाज ये कहलाता था. पर कॉलोनाइजेशन यानी ब्रिटिश रूल में ये समाज की ऐसी गति कर दी. व्यापार वाणिज्य सिर्फ बंजारों को ही समझता था. नमक का बाजार आप लोग करते थे, पर कुछ कारणोंवश हमें अपने परिवार को लेके घूमना पड़ा. मैं जब पढ़ाई कर रही थी मुझे मालूम था कि मुझे भाषण देना है और मैंने सर को कहा कि मुझे भाषण तो देना ही है वाशिम में. मेरी बात सुनी गई, इसलिए मैं फिर से आप सभी का आभार मानती हूँ, क्योंकि जो भी बुद्धि में है वो हम सबसे भाषण के तौर पे कहते हैं तो समाज को भी समझ में आता है कि हाँ ऐसी भी कोई चीज थी. बहुत सारे साहित्यिक यहाँ आए हैं अपने अपने साहित्य लेके, आपके समाज के साहित्य लेके, शायद बहुत सारी बातें सामने आएंगी, पर मेरे मन में जो था वो मैं आपको सुनाना चाहती थी. इस समाज को तांडा या बंजारा नाम क्यों दिया? मेरे बुद्धि ने ये प्रश्न पूछा, इसे संत नाम क्यों नहीं दिया? मुसाफिर हो यारो, न घर है ना ठिकाना, यूं ही चलते जाना है. ऐसी हमारी हालत है. हमने कभी घर की चिंता नहीं की, हमने कभी धन की चिंता नहीं की, हम तो यूं ही चले आए. फिर भी दिमाग है, फिर चलने लगा. संत शायद समाज में इसलिए नहीं दिया गया, तांडा दिया गया, क्योंकि संत तो अकेला चला. तांडे ने तो अपने परिवार की भी योजना की. सिर्फ परिवार की योजना नहीं की, उसने अपने साथ जितने जीव थे, यानी कि एक हमारा ऊंट था, एक हमारा घोड़ा था, एक हमारा कुत्ता था, सबको साथ ले चला. इसीलिए उसको तांडा कहा गया. पता नहीं मेरी बात आपको समझ में आई कि नहीं आई. आप सब समाज में जितने लोग हैं उसको मैं बहुत बहुत बधाई देती हूँ. आप सब बहुत अच्छा काम कर रहे हैं. साहित्यिक सम्मेलन हमारे आमदार साहब ने ये भी कहा है कि यदि यहाँ ऑर्केस्ट्रा होता तो शायद बहुत लोग नाचते हुए दिखाई देते. पर मुझे आज बहुत गर्व हो रहा है कि साहित्यिक सम्मेलन में भी हमारी कुर्सियां खाली नहीं है, भरी हुई है. आपने मुझे 2 शब्द बोलने का मौका दिया, आपने मुझे सुना, इसीलिए आप सभी की मैं बहुत बहुत आभारी हूँ. एक बात बोलना भूल गई कि आप लोग या हम लोग, ये समाज, पूरा समाज
जाति वर्ण भेद नहीं समझ के ये सोचे कि हमारे रगों में जो खून बह रहा है वो एक ही जैसा है, जिसका रंग लाल है। हम सब एकत्रित होंगे, अपने देश के लिए, अपने समाज के लिए कुछ करके दिखाएंगे। यही आज इस सम्मेलन में बात रखती हूँ और आपकी रजा लेती हूँ। धन्यवाद। धन्यवाद मैडम। बड़े ही प्यारे शब्दों में आपने बंजारा समाज की स्थिति का वर्णन किया, इसलिए आपका साहित्य सम्मेलन और साहित्य संघ की ओर से हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। आणि यानंतर शेखर महाराज जे पहिलोच आशीर्वादपर व्याख्यान आपण काढे ते मंजूर जागेवर संजय महाराज आता उपस्थित व्हायचं। संजय महाराजांना विनंती करू की वो सुद्धा, कारण लोक खूप वेळ वेगळीचं 2 मिनिटे माहीत साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिली आणि वर नंतर आपण जनिक साहेबांनी अध्यक्षीय भाषण संबोधूया। हाव शेण गडबडचं 2 मिनिटं म्हणून खूप तो विचार बोलेल आपाले जे इंद्रजीत भाऊ सुरुवात की दो आता यार काही केन तकलीफ हीचं ही हमेनच मालम। जगत जननी जगदंबा भवानी शेरो भगवान सेवादास महाराज जेनं नीती धर्म शिकान जावाळो रामराव बापू आणि शेन समाजकारण शिकान जावाळो वसंतरावजी नाईक साहेब। आज साहित्यिक संमेलन रो जे ही कार्यक्रम चालूच हे कार्यक्रम में प्रमुख उपस्थित युवा हमारे इंद्रजीत भाऊ आणि ये कार्यक्रम में अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश राठौड़ से व्यासपीठ से साहित्यक आता जे मारी याडी बहन आता आमेलेच आणि पत्रकार चे मित्र ही साहित्य हबाल मन जे बोलते बोलते सामने मायो साहित्य महत्व काहीच आणि साहित्य के सारू संघटित कावानी आपले में ही मतभेद काच ही मतभेद काढे सारू आपले विचारधारा ही भारत भूमी साधू संतर भूमीच जे साधू संत आपले केन घेच विचार जे केन घेच वो विचारे पण आपण चालेन साहेब मोठे मोठे साहित्यच तमार लिखाण वेरेच आपण नीले भाऊ आपण इंद्रजीत भाऊ को धर्मसत्ता आणि राज्यसत्ता आणि साहित्यिक सत्ता ही कहा जोडरी कोणी ओरो अभ्यास आपण कळोच कोणी आपण व्हॉट्सअप देखरेचा मीडिया देखरेचा कुणसोही कार्यक्रम रे भ्या ये पर तो ही चालरोच तू जो मत नहीं भ्या हानू करनी लग्नाग्नी ही मतभेद सोडो आपण संघटित चावच आपण एक परिवार सा ये परिवार आपण समजेन साहेब जे साहित्य के ना या धर्मासत्ता प्रति पौराकडे ती मार काही जास्त भाऊ देखो मैं भी काही जास्त तेजे गो कोणी छू तमें जे बोलने प्रयत्न करो छू तळमळे कंती ही मारो समाज मने संघटित चावच अलग अलग संघटना भी अलग अलग मतभेद भी कधीतरी एक आव मन एक चावच मग तमारो सेवक छू मन सेवकेर नी तमसे सोबत साहेब सत्य बोलणो सत्य चालणो
सत्य बोलणो, सत्य चालणो, सत्य साहित्य आणि सत्य लिखाण समाजे मुंड्यांक आणो. समाजाम काही काही हरोच, शिक्षणेर काही भावच, तांडा वस्तीर काही भाव हेरोच, सबच्या पर कतरा व्यसनेम झाल्याचं यान कोई बंधन कर रे कोणी. मार याडी भेनेनं तम कथा जावतो सानवाळा, मारी याडी भेने कतरा वेला भेरेच वर कोई तम विचार कर रे कोणी. वपर पहिले बंधन व्हायचे आहे, अंगारी आपल्या घरे में आपण बंधन करीचे आहे. नांक्या काही छोरा रो घरे में आपल्या परिवार में विचार कुटुंब रच. कोई मार दीने बेटा तोर मारो हूँ तार मोटो बापे कन जोमत. ये आपण आंगाडी बोलणो लागे तोच आपण आंगेर भविष्य आणि आपण जे जे विचारधाराचं ही टिकण रियल. आपण भाऊ बोलो एक, कारण मैं भी प्रश्न का ना पूछू. प्रकाश भाऊ, समाजाने एकमेक वेळ छेचा तरी मग 2 मिनिट मागंती मागूचू बोले. समाजा मतभेद का हेरोच, एकमेकेनं आपण अलग अलग कहा समजायचा अंग का जायचे रे कोणी. मग त्यांना बापू सोबत रू काही काही प्रसंग आमेल्याचं ही मन मानलं. समाज कत जारोच, कुशे दिशान जारोच, ये तळमळ शेन कळीचे आहे. सबच्या पर आपण क्वालिफाईड व्हायचं, 12 शिक्षणेन जायचं आणि 12 काही करायचं ओपर बंधन करीचे आहे. आणि ही आपण जे समाज तांडे वस्तीम रेवाळोचं, पर्यावरणीय रेवाळोचं, झाडी वस्तीम रेवाळोचं ओमई रकाडो आज तुम्ही जास्त काही इच्छे समजे मारोच विषय से एकत्रित राहा आणि आपण से एकत्रित आचे काम करा. आजचे साहित्य के माहिती तम तांडे ताऊ तमार साहित्य गायचे आहे. ही मग आज गोर बंजारा साहित्यिकेनं जगदंबा देवी, सेवादास महाराज, रामराव बापू पोराकडे ती शेण आजची विचार येते, शेण आशीर्वाद आणि मग दी शब्द से साहित्य शुभेच्छा देचू आणि मग दी शब्द बंद करूचू. जय सेवालाल, जय सेवालाल. धन्यवाद महाराज. यानंतर रिसोड मतदारसंघेर आमदार अमित झनक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सदिच्छापर 2 शब्द व्यक्त करावे. आज आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये 3रे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन मोठ्या थाटामाटात आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याचं उद्घाटन झालं. आणि या साहित्य संमेलनाच्या या कार्यक्रमाचा मी साक्षीदार होऊ शकलो हे माझं अवभाग्य. आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रकाशजी राठोड, माझे ज्येष्ठ बंधू, ज्यांचे भाषण जेव्हा चालू होतं तेव्हा मी आलो सभागृहात, तर नेहमीच एकमेकांचं आम्ही ऐकतो. माझे बंधू लहान मोठं ते नंतर शेवटी आपण सारखेच काम खांद्याला लावून काम करतो. ते आपलं त्याला सांगायचं म्हणजे आदरणीय वसंतराव नाईक साहेबांच्या नेतृत्वात आमच्या आजोबांनी काम केले. सुधाकर भाऊंच्या आणि मनोहर भाऊंच्या तालमीत आमचे वडील तयार झाले आणि तुमच्यासोबत आम्ही आहे. हे कुठेतरी हे योग असतात आणि हे योग जे आले हे सगळे समोर बसलेली ज्येष्ठ मंडळी, मंचावर बसलेली सगळी ज्येष्ठ मंडळी, यांचे आशीर्वाद तुम्हाला आमच्या पाठीमागे आहे, त्यांचं सहकार्य आहे. म्हणून त्या सर्वोच्च सभागृहात आपण काम करू शकतो, यांचे प्रश्न मांडू शकतो. मी तुमचं भाषण ऐकत होतो, समजतं, बोलता येते पण समजतं. तुम्ही स्वतःच्या घरची उदाहरणं दिले आणि नक्कीच मला सुद्धा पटले. तुम्ही माय, माती आणि माणूस या 3 विषयावर प्रकाश टाकला. आमच्या मावल्या मोठ्या संख्येने ते बसलेले आहे. आज आपण बघतोय की चूल आणि मूल याच्या चाकोरीच्या बाहेर ते आलेले आहेत. तुम्ही अतिशय जिव्हाळ्यात सांगत होत्या, वहिनींचं उदाहरण दिलं,
शिकलं पाहिजे आणि तुम्ही अभिमान व्यक्त केला की तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत, म्हणजे खरंच ती गोष्ट आमच्या हृदयाला लागली. आज आपण बघतोय की एक मन समाजात प्रचलित झालेली आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला मेहनत करते, पण आमच्या वहिनीच्या यशामागे आमच्या दादांची मेहनत आहे आज आपल्या समोर आलेली आहे. आणि खरंच समाजात काम करणं हे गरजेचं आहे की आमची माय माऊली ही चुलीच्या आणि मुलाच्या चाकोरीतून बाहेर आली पाहिजे. ती आपली जी काही जबाबदारी आहे घराची नक्कीच इमानदारीने सांभाळते, पण आज तिच्यावर तांड्याचीच नाही तर गावाचीच नाही तर जिल्ह्याची सुद्धा जबाबदारी आलेली आहे. असंख्य आपल्या महिला, आपल्या घरच्याच महिला जिल्हा पंचायत अध्यक्ष झाल्या, आमदार आहेत, मंत्री आहेत, पंतप्रधान सुद्धा राहिलेले आहेत. आपल्या सगळ्यांना त्यांना फक्त प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय या संमेलनातून पुढे आलेला आहे की आपल्या मातीसाठी, आपल्या या मातीसाठी, देशासाठी, मग मराठा समाज असेल, बंजारा समाज असेल, आपल्या पूर्वजांनी रक्ताची म्हणजे रक्त सुद्धा सांडलं. आता विचाराची लढाई आपण लढतोय. तुम्ही असाल, आम्ही असाल, हे आरक्षण जे आपल्या सर्वांना किंवा आपले जे आजकाल मिळणारे आपल्या पिढीला, दादा आपली मोबाईलची जनरेशन आहे, बोटावर आपण खेळतो. या लोकांनी विचाराच्या लढाई लढल्या, आपण मोबाईलवर लढाई लढतो. आपल्या जनरेशनला सगळं आयतं मिळालेलं आहे, किंमत माहिती आपल्या लोकांना. पण ही जी समोर बसलेली आहेत किंवा आपल्या पूर्वजांनी जी लढाई लढलेली आहे, रक्त सांडलं, विचार एकमेकाचे मांडले, तेव्हा कुठे ही लढाई भेटलेली आहे. म्हणजे संत महात्म्यांनी विचाराची पेरणी आपल्या मनात केली आणि स्वर्गवासी वसंतराव नाईकांनी पोटा पाण्याची व्यवस्था केलेली. म्हणजे जे आरक्षण आपल्याला मिळालं, एका पिढीची व्यवस्था या लोकांनी केलेली आहे. त्यांचं मानावं तितकं उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. मातीसाठी त्या लोकांनी काम केलं. आणि तिसरा महत्वाचा विषय हा म्हणजे माणसासाठी आपल्याला कार्य करायचंय, एकत्रित आपल्याला व्हायचंय. पुढचं जे पिढी येणारी आहे, आम्ही आमच्या पिढीला काय उत्तरं द्यायची? तुम्ही आंब्याची झाडं लावले, ते आंबे आम्ही खातोय, पण ते आंबे आमच्या येणाऱ्या पिढीला मिळतात की नाही याची सुद्धा व्यवस्था आम्हाला सगळ्यांना करायची. त्यामुळे असे साहित्य संमेलन दरवर्षी प्रत्येक ठिकाणी झालेच पाहिजेत. त्याला दादा असतील, आम्ही असेल, आम्ही प्रोत्साहन दिलंच पाहिजे, मदत केलीच पाहिजे असं मी मानतो. माझा इथे बोलून मान सन्मान केला, परिवारात सदस्य म्हणून मान सन्मान केला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करून दादांनी पुढे जायचे, घरी जायचे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. कृपया हॉलेमध्ये कोई बार मत जा, कारण कार्यक्रम खूप महत्वाचा आणि इंद्रनील भाऊ केळीचं की कार्यक्रम पूर्ण सांभाळो. बस 5 मिनिटं दी भाषण व्यवहारचं आणि वर डायरेक्ट अध्यक्ष भाषण व्यवहारचं. तर आरक्षण लढा उभारणारे अरुण लाडेसर यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपल्या शुभेच्छा इथे व्यक्त कराव्या. हो, आदर्शीर हायवेवर भाषा. कृपया आमदार आपणच नंतर काम भी होतो, आपण आमदार भेटताच बेटे सर्व सदैव तत्परच करताना कोई भी खुर्ची परती आपण स्थान छोटं मोठं आप शेवटे 15-20 मिनिट कार्यक्रम रेगोच. प्रथमतः ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, संत सेवालाल महाराज, माननीय वसंतराव नाईक साहेब आणि इतर सर्व महामानवांना अभिवादन करतो. आजच्या या 3ऱ्या अखिल भारतीय परबंजारा साहित्य संमेलनाचे माननीय अध्यक्ष प्रकाश राठोड सर, जे आंबेडकरी आणि बुद्ध विचाराने प्रेरित होऊन साहित्यामध्ये त्यांनी विद्रोह निर्माण केलेला आहे. आता त्यांचं प्रकाशित झालेलं बटाळलेले लोक हे एक क्रांतिकारी पुस्तक असून या क्रांतिकारी लेखकाची जी फौज आज या बंजारा समाजामध्ये निर्माण होत आहे, त्या पाठीमागे सर्वात मोठी प्रेरणा असेल तर ती भगवान बुद्धाची, तथागत बुद्धाची, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि संत सेवालाल महाराजांची. या प्रेरणेतून आज बंजारा समाजातील जे साहित्यकार, कवी आहेत, नाटककार आहेत, ते पुढे येत आहेत. या सर्वांना मी जय भीम करतो, जय सेवालाल. मित्रो, अतिशय भव्य असा हा साहित्य सोहळा इथे आज आयोजित केलेला आहे. त्या साहित्य सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या नामा जाधव, या कार्यक्रमाचे आयोजक मनोहरराव नाईक,
सीतारामजी राठोड आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949ला आपली भारतीय घटना सादर करताना सांगितलं होतं की या देशातली ही जी घटना आम्ही सादर करीत आहे ही चालवणारे चांगले जर लोक असतील तर खराबी जर घटना असली तर ती चांगल्या प्रकारे चालवल्या जाईल, त्याची अंमलबजावणी होईल. आणि ही घटना कितीही चांगली असली परंतु त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर प्रामाणिक नसतील तर ती घटना किती महत्त्वाची असली तरी तिचा उपयोग होणार नाही. हे सत्य आपल्याला दिसून आलेलं आहे. 26 जानेवारी 1950 पासून या घटनेची अंमलबजावणी सुरुवात झाली. जो समूह, वंचित समूह, जो भटका समूह, जो विविध समूह गावसाबाहेर होता त्याला शिक्षणाची संधी मिळाली आणि शिक्षणाच्या संधीचा समूह करून हा समाज जागृत झाला. विविध ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीवर आला आणि आपलं प्रतिनिधित्व तो प्रस्थापित करू लागला. परंतु परंपरेने ज्यांनी ज्या 3% लोकांनी मानववादी लोकांनी आपल्यावरती राज्य केलं हजारो वर्षापासून त्यांना कुठेतरी हे संविधान खटकायला लागलं आणि त्यामधून त्यांनी मग हिंदुत्वाची निर्मिती केली. आणि या हिंदुत्वाच्या निर्मितीतून जो ओबीसी समाज जो 52% आपण म्हणतो त्यामध्ये जवळपास 11% समाज आपला भटक्यांचा समूह आहे. आणि हा समूहाला देवी देवतांच्या नावावरती गुमराह करून षडयंत्र करून यांना परत गुलामीचं राज्य करण्यासाठी त्यांनी षडयंत्र केलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे की आज संपूर्ण भारतामध्ये ती मग संसद असो की ती प्रणाली असो की न्यायपालिका असो यामध्ये संपूर्णतः 80 ते 90% लोक हे मनोवादी विचाराचे भरलेले आहेत. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू केले होते. त्यानंतर 1974ला पदोन्नतीमध्ये आरक्षण माननीय वसंतराव नाईकांच्या पुढाकाराने आपल्याला मिळालेले आहे. 2004चा कायदा माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने आलेला आहे. परंतु या आरक्षणाला पदोन्नतीच्या आरक्षणाला शेत देण्याचं कार्य मागच्या बीजेपी सरकारने केलं, आताच्या महाविकास आघाडी सरकारने केलं. पदोन्नतीतील आरक्षणासाठी जी समिती निर्माण केली त्या समितीचा प्रमुख जो आरक्षण विरोधी आहे अजित पवार त्यांना केलं आणि बाकीचे सगळे हे त्याच्या पाठीमागे धाव केली. मित्र, आरक्षणाच्या प्रश्नासाठी म्हणजे मी राठोड साहेबांचा आपले हरिभाऊ राठोडांच्या सोबत मी आझाद मैदानामध्ये उपोषण केलं होतं. त्यांचाही आदेश होता की गाडेसाहेब म्हणजे तुम्ही माझ्या शुभेच्छा या संमेलनाला द्या. मी त्यांच्या शुभेच्छा आपल्याला देत आहेत. तर आपल्याला हा लढा वेळ सगळा झालेला आहे. संमेलनाध्यक्षांचंही भाषण आहे, 3 वाजत आलेले आहे. आपल्याला सर्वांना मुका लागलेलं आहे, जास्त लांबत नाही. परंतु एक गोष्ट निर्धाराने सांगतो की बुद्धाच्या शिकवणीशिवाय संत सेवालाल महाराजांच्या विचाराचं आचरण केल्याशिवाय आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रमाणे आपण एकत्रित आलो नाही तर या देशाचं वाटोळं झालेलं सगळ्यांना नाही. या 3 महापुरुषांच्या विचारानं आपण जर आपली वाटचाल केली तर देशाची महासत्ता निश्चितपणे होईल. परंतु जर यांच्या विचारावर आपण चाललो नाही तर परिस्थिती भयावह आहे. आता पुढे एनआरसी येणार आहे, सीए येणार आहे, सर्व येणार आहे. भटक्या हिंदुस्थानला मुसलमानच नाही तर दलित इथले भटके हिंदू या 3% निशाण्यावरती आहे. यापासून सावध व्हायचं असेल तर आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र येणं गरजेचं आहे. आम्ही या आरक्षणाच्या लढ्यातून हाच संदेश देऊन गेलेला आहोत की आपण 40% लोक जर एकत्र आलो तर सत्ता बदलवू शकतो, स्वतःची सत्ता स्थापन करू शकतो आणि या दिशेने आपण पाऊल उचलला पाहिजे. या संमेलनासाठी उपस्थित सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि विशेषतः आमचे मित्र संमेलनाध्यक्ष यांचं अभिनंदन करतो की एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी जी ख्याती प्राप्त केलेली आहे ती अशीच त्यांनी कायम ठेवावी आणि विद्रोही लेखनामध्ये कुठेही त्यांनी कंड पडू देऊ नये. इतकं सांगतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत, जय शिवराय. धन्यवाद सर. आरक्षणासाठी लढा देणारे अरुणजी गाडे अतिशय महत्वपूर्ण बोलले. पेंडॉलच्या बाहेर उभे असणाऱ्या लोकांना विनंती आहे
की संमेलनाध्यक्षांचं भाषण सुरू होणार आहे. आतापर्यंत व्हॉट्सअपवर ज्या पोस्ट फिरत होत्या त्या सगळ्या पोस्टला उत्तर या संमेलन अध्यक्षांच्या भाषणामध्ये मिळणार आहे. सगळ्यांनी ते नीट ऐकावं, रेकॉर्डिंग करावं आणि ज्यांनी व्हॉट्सअपवर पोस्ट लिहिल्या होत्या त्यांच्यापर्यंत पोहोचवावं की हे संमेलन कोणतं वादी आहे. त्यामुळे तिथे जे उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया त्यांनी खुर्च्यांवर बसावं. तिकडे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगा की इकडे बसा. 2 वेळा स्टॉलवाले 2 मिनिटासाठी पुस्तकांची विक्री बंद करा. आदरणीय प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड संमेलनाध्यक्ष या 3रे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षीय भाषण करतील. वास्तविक पाहता गहर राठोड काका त्यापूर्वी बोलणार होते, परंतु लोकांना भूक लागली असेल याची जाणीव ठेवून आणि 2 दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळं गहर काका 2 दिवस वेगवेगळ्या परिसंवादामध्ये बोलू शकतात, समारोपीय कार्यक्रमामध्ये बोलू शकतात. म्हणून गह काकाने सांगितलं की संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण द्या. म्हणून गह काका यांच्या परवानगीने मी संमेलनाध्यक्ष डॉक्टर प्रकाश राठोड यांना अध्यक्षीय मनोगतासाठी पाचारण करतो. यानंतर आभार प्रदर्शन आणि जेवण राहील. बस 11 उंच सुटून जास्त चालेल. दिनभर चालू 3 तास. આપણો મહાન યોદ્ધા તમારું ભાષણ દેना કોઈ દુઃખ ના अब दे सकते લાખા બંજારા આપણી સામાજિક અને સાંસ્કૃતિક अस्मितारो जनक संत सेवालाल महाराज शेतकरी आणि या देशमाईरचे अभावग्रस्त लोकांना प्रयत्न वादेर बुद्धी वादेर दीक्षा देवाळ महानायक वसंतराव नाईक वंचितेनं शब्द देवाळो वंचितेर दुःखेरो सर्जन करेवाळो आत्माराम कनीराम राठोड महान प्रतिभावंत साहित्यिक अपने समाजेर प्रश्न सारू शासन दरबारी रातदन पायपेट करेवाळो पद्मश्री रामसिंगजी भानावत ऐसे प्रज्ञा प्रतिभान ये देशे माइल ये जगे माइल से परिवर्तनवादी प्रतिभावंतेन मैं स्वतः आपने आणि आपले शेरवतीथी विनम्र अभिवादन करू. आज ये गोर बंजारा साहित्य संघ द्वारा आयोजित ये दीदनेर साहित्य संमेलनेर उद्घाटक आपलो तरुण तडफदार नेता इंद्रनील नाईक साहेब विचार मंच पर उपस्थित वाशिम या शहर में जे पहलो साहित्य सम्मेलन हुयो तो डॉक्टर विजय जाधव सर और अध्यक्ष प्राचार्य गह राठोड सर आता उपस्थित बीके नाईक काका हमार जेर सहकार्य ते मैं लेखन करो जे मन मार कासरा मोकळो सोडेस लक्षात आलं मॅडम. आमच्या महावैष्णवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पनकुले साहेब
हे 2 मिनिटाच्या भाषणामध्ये आपली मनं जिंकून घेतली आणि तो नम्रपणाचा कळस मी पाहिला. सर, मला शिकवलं कोणी? खरं म्हणजे मी यापैकी कधीही काही बोललो नाही मॅडम. तरी देखील डॉक्टर सुषमाताई पनकुले, डॉक्टर शुभांगीताई पनकुले ये सम्मेलन है स्वागताध्यक्ष मारो फुफा ससरो आदरणीय दिलीप जाधव साहेब. मग फुफा ससरो ही ओळख का दिनो? मग काही वेळे मस्त बेन कुचू. मुख्य संयोजक हमार विचार बंधू, खरं म्हणजे तमाशे मंदिर भरोसे हम गोळी मारू करा तम ताकत स्वामान राजपाल सिंह राठौड़, हमार मार्गदर्शक नामा नायक, ये सम्मेलनेर मुख्य आयोजक पत्रकार मनोहर चव्हाण, बीज भाषक आणि वसंतवादी साहित्य संमेलनेर पूर्व संमेलनाध्यक्ष डॉक्टर गणपत राठौड़ सर खूपच महत्त्व विषय मान रहे थे वो. हमारा अरुण गाड़े सर, फुले आंबेडकरवादी साहित्य संमेलनेर संमेलनाध्यक्ष. खरं म्हणजे खोब्रागडे साहेब, मी अक्षम्य अपराध केला आहे. तुमचे फोन येत होते आणि मी उचलत नव्हतो, आणि तरी देखील तुम्ही नागपुरात आलात. मी काहीही कमावलं नाही, पण अशी माणसं कमावली याचा मला आनंद होतो. नगरसेवक आदरणीय मेंढे साहेब सुद्धा आलेले आहेत. इकडे आमचे जावेद पाशा सर, डॉक्टर मनोहर नाईक सर, डॉक्टर सर्जनादित्य मनोहर, ही सगळी मंडळी. तर म्हणजे खूप नावं आहेत पा, आणि मला असं वाटतं की मला माफ केलं पाहिजे एखादं नाव सुटलं तर. खूप नावं आहेत. ही आमची तांडा सुधार समितीची टीम सर रात्रंदिवस मला म्हणाले, तुम्ही शाळा सांभाळा, कॉलेज सांभाळा, तुम्ही चिंता नका करू, आम्ही सगळी कामं करतो. क्षणात नागपूरला, क्षणात काय ते भयानकच सगळं. वाशिम, नांदेड, रात्र बेरात्र हा नामा बंजारा सूत्रसंचालन करणारा कार्यक्रमाचं मोठी शस्त्रक्रिया झाली त्याच्या कमरेवर. डॉक्टरने 6 महिने रेस्ट सांगितली होती. नामानं महिनाभरी रेस्ट घेतली नाही. मला भीती वाटते त्याची. त्याच्या डोळ्यात देखत मी संमेलनाध्यक्ष झालो पाहिजे अशी त्याची इच्छा होती. म्हटलं तुला काहीही होणार नाही. मोहन जाधव असतील, प्राध्यापक सरदार राठोड आहेत, प्राध्यापक ताराचंद चव्हाण आहेत, आमचे दत्ता पवार आहेत, आणि आमची सगळीच टीम. तांडा सुधार समिती म्हटलं की बाकीची नावं घ्यायची गरज नाही. संघटना म्हणजे सगळी माणसं. अनेक नाव आहेत. श्रावण भाऊ आहेत, आमचे व्हीडी सर आहेत. ही सगळी नावं, अनेक नावं महत्वाची आहेत, आणि बहुतेक महत्वाच्या नावांची नोंद माझ्या लिखित भाषणामध्ये मी केलेली आहे. माझ्या लिखित भाषणामध्ये अनेक गोष्टी आहेत. गोर बंजारा साहित्य म्हणजे काय? गोर बंजारा साहित्याची संकल्पना दोन्ही संमेलनामध्ये मांडली गेली नाही. खरं म्हणजे मांडल्या जायला पाहिजे होती. प्राचार्य गह राठोड सरांनी पहिल्या संमेलनात कदाचित मांडली असती, पण वेळ प्रचंड झाला होता. आणि असंच होते नेमकं. संमेलनाचा जो अध्यक्ष असतो त्याचं लिखित भाषणच महत्वाचं असते, त्याला बोलायला संधी नसते.
असंच होतं नेमकं. खोब्रागडे साहेबांच्या वेळेस तसंच झालं, गह काकांच्या वेळेस तसंच झालं. आणि म्हणून आम्ही लोक जरा मेहनतीनं भाषण लिहित असतो. तुम्हाला एक सांगतो बांधवांनो, म्हणजे भाषण लखनलोचुने माझ्या तोंडून माझं कौतुक मी करू नये. संविधान आहे बंजारा समाजाचं, ते भाषण पचवा, ते भाषण शब्द शब्द पचवा. तुम्हाला माहिती आहे इथं माणसं कमी बिमी पाहू नका. साहित्यावर प्रेम करणारी एवढी माणसं म्हणजे ही काही कमी ताकद झाली का? आणि आता तुम्ही शहरात जा, फार कमी गर्दी दिसेल तुम्हाला. माहित आहे 3ऱ्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष डॉक्टर प्रकाश राठोड आहे. साहेब मोठं खतरनाक काम आहे. सगळी माणसं आज टीव्ही समोर बसलेली आहेत, तिथं नाही जायचं. हे आवाज इंडियावाले आहेत ना, प्रकाश राठोड काय बोलतात? अरे काही शिंग फुटले आहेत का मला काही बोलायला? तुमच्या हिताचं बोलतो रे बाबा. ऐकू तर प्रकाश राठोड काय, जायचं नाही तिथं. काय बोलतात ते ऐकायचं. मला ह्या माणसाबद्दल बोलायचं नाहीये. आमचे प्राचार्य NP चव्हाण सर बोलले आहे, गणपत राठोड सर बोलले आहे. मला बोलायचं नाहीये कोणाबद्दल. तितका रिकामा देखील मी नाही आहे. नागपूर उलावरून आम्ही सर 12 वाजता निघालो, रात्री 9 वाजता 9:30 वाजता वाशिमला पोहोचलो. रस्त्यानं सगळे सत्कार, मला आमच्या गाडीत त्या लेखणी प्रकाशनच्या मॅडमने विचारलं, सर इतके सगळे लोक तुमचा सत्कार करतात, काय वाटते? मी त्यांना म्हटलं, मॅडम जबाबदाऱ्यांच्या जाणीवा फार तीव्र होतात हो. लोकांचं हे प्रेम पाहून, हे प्रेम पाहून जबाबदाऱ्या वाढतात. मला आनंद होतोच, पण त्यापेक्षा मी अंतर्मुख जास्त होतो. बांधवांनो लक्षात घ्या, धूर्त लोकांचं ऐकू नका. प्रकाश राठोडवर जे जे आरोप केले गेले त्यासंबंधी मी बोलणार नाही. तुम्हाला एक सांगतो, आमचा विश्वास भाऊ नांदेड त्यांना बोललो होतो मी. ह्या ज्या 2 म्हाताऱ्या बसल्या आहेत ना, त्यातल्या त्या बाजूची माझी आई आहे. मी का बोलतो हे? लोक जे बोलत होते म्हणून. आणि या संमेलनाचे जे स्वागताध्यक्ष आहेत आमचे जाधव साहेब, ते ओमार उपासच. आणि हे साहित्य संमेलन घेणारे कोण? पत्रकार मनोहर चव्हाण. तो माझा साळा आहे. आता मला बोलायची गरज नाही पुढे. तुम्हाला ज्याची भीती होती ते झालं ना शेवटी. हे बौद्धांचं तर संमेलन नाही आहे बाबा, सगळेच बौद्ध इथे. प्रकाश राठोडचे 90% आपसातले लोक बसले आहेत. मग राहिलं कोण? बांधवांनो माझ्या लेखी ह्या सगळ्या फालतू गोष्टी महत्वाच्या नसतात. मी काय देऊ शकतो लेखक म्हणून समाजाला, हे माझ्या लेखी जास्त महत्वाचं आहे. आमचे महाराज बसलेले, काल भव्य स्वागत केलं तुम्ही पोहरादेवीमध्ये माझं. मला आनंद वाटला. अरे ही खरी बंजारा कल्चर आहे, खरी बंजारा संस्कृती ही आहे. मला वाटलं होतं तुम्ही माझा राग कराल, पण तुम्ही इतकं प्रेम केलं. माझा सगळा राग अनुराग झाला. आपल्या माणसावर प्रेमच करायचं असतं हो, ते चुकतात ना. तम जन मारो मन क्या कोचो ने ओपर प्रेम करे शिको. बस आपल्या माणसावर प्रेमच केलं पाहिजे. ते तुमचा राग का करतात? ते वाईट असतात म्हणून नाही.
त्यांची दिशाभूल झालेली असते, म्हणून त्यांना चुकीचं सांगितलं गेलेलं असते आणि हे असत्यच कसं सत्य आहे हे त्यांना पटवून दिल्या गेलेलं असते, म्हणून आपली माणसं आपला राग करतात. त्या रागाला आपण राग मानायचं नसते, आपला गौरव मानायचा असतो. बांधवांनो, मला कोणाचाही राग येत नाही आणि माझं भांडण या लोकांच्या विरोधात नाहीच आहे. माझं भांडण शोषण व्यवस्थेच्या विरोधात आहे. मी मुद्दाम दोन्ही भाषेचा वापर करतोय. मग आपलं साहित्य, गोर बंजारा साहित्य ज्याला आपण म्हणतो, त्या साहित्याचं स्वरूप काय? तुम्हाला तुमचे शत्रू कळले पाहिजे ना. माझं भांडण शोषण व्यवस्थेविरुद्ध आहे. म्हणजे माझंच आहे का फक्त? नाही, आपल्या सगळ्यांचा शत्रू एकच आहे. या देशातल्या सगळ्या अभावग्रस्तांचा, सगळे भटके, विमुक्त, शोषित, पीडित, अल्पसंख्याक, स्त्रिया, भटके, हे सगळेच वर्णव्यवस्थेच्या आणि जाती व्यवस्थेच्या जात्यामध्ये तळल्या गेलेली माणसं आहेत. ही सगळी त्या शोषणाच्या कढईमध्ये तळली गेलेली माणसं आहेत. मग सगळ्यांचा शत्रू एकच नाही झाला का? मग मी माझ्याच माणसाशी का भांडायचं? मग अशी मला वाटतं गणपत राठोड सरांनी सांगितलं, एकीकरण, वंचितांचं एकीकरण. अरे से एक जा गावा आपण, हाम श्रेष्ठ हा दलितेपेक्षा. काय लावलंय तुम्ही? हे तुमचं डोकं नाही आहे. तमारो मातो रेस सकेनी हम दलितेपेक्षा श्रेष्ठ था. आणि तम जर स्वतःनं दलितेपेक्षा श्रेष्ठ मानते हो तो तुम सेवालाल महाराज मन क्या रह सको नहीं. सेन साहिब वेश केवाळे अनुयायी हम दलितेपेक्षा श्रेष्ठचा, हम दलितेपेक्षा श्रेष्ठचा हानू जर कहते हो तो आपण महानायक वसंतराव नाईक साहेब अनुयायी बेसका नहीं. अरे वो भलतीच दिशाने ले जा रहे. अब तुम्हाला ही डर लागलो की आता हमारा सरदार सर, सुनील सरदार सर, हम तो समझ रहे थे वो ओवड़ी जा रहे कारण आता तो नाम क्रिश्चियन तो न. अरे बाबा, कोई काहीच मत हो रे, मनक्या हो फक्त बस. मारो साहित्य की मनक्यानं मनक्या करेवाळो साहित्याचं काही वेळ गरज नाही. मनक्या वेगळी काहीच वेळ गरज नाही. मानवतावादीचं वर कारण येस मानवतेनं जखम करेवाळो शब्द मार साहित्यम तुम्ही दिखाओ बोली. हम तो करेच कोणी केने एवढी जारो ओवढी हा हम काय केला नामा बंजारा काय हो. अरे गोरमाटी हो, गोरमाटी, गोरमाटी वेगळे म्हणजेच समता वेगळे. कारण गोरमाटी मूळ जीवनशैली समाजवाद, समता, विश्वबंधुता, सामाजिक न्याय. भारतीय संविधानामध्ये सर आमची धाटीच आहे गाडी सर. संविधानामध्ये धाटी विधान, भारताचं संविधान म्हणजे धाटीचं विधान. संविधानात समता आहे, आली कुठून? संविधानात बंधुता आहे, आली कुठून? हीच जीवनशैली. या जीवनशैलीला बुद्धानं धम्म असं नाव दिलं आणि त्याच धम्माचा आविष्कार भारताच्या संविधानात आहे. भारताच्या संविधानामध्ये धाटी आहे, धाटी आमची समतेवर आधारलेली, बंधुतेवर आधारलेली, मानवतेवर आधारलेली. मग संविधान वाचवायला बंजाऱ्यांनी पुढे यावं की बौद्धांनी पुढे यावं? संविधानामध्ये धाटी जीवनशैलीच मन तकाळो नाही. धाटी शिवाय संविधान काहीच नाही.
पण संविधानाचा मुद्दा पुढे आला तर फक्त आणि फक्त बौद्धांनी पुढे यावं. हे जे अज्ञान आहे ना, हे अज्ञान आपल्या पिढ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्या देशामध्ये संविधानासारख्या राष्ट्रीय ग्रंथाला एका जातीचा ग्रंथ मानला जातो, त्या देशासारखा करंटा देश जगाच्या पाठीवर कुठेही नसेल. संविधानाला जातीचा ग्रंथ मानतो. आणि हा सगळ्यात महत्वाचं आहे, संविधान वाचवणं. ज्या संविधानानं आपल्या सगळ्यांना वाचवलं, ते संविधान वाचवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांवर आहे. आपण सेन मिळून संविधान बचायचं. अरे हम जे सुटे फुटेमचा हम शिक्के नौकरी लागे हमार जीवन बदल गो केली. एकच फक्त संविधान. आणि सत्ताधारी लोक संविधानेर जीवे पर उठकेच. संविधानेर नाम लेते लेते संविधान बर्बाद करेर मोहीम हे सोंगाडे आणि भोंगाडे सत्ताधारी करत आहेत. इतका महत्वाचा आहे प्रश्न भोंगा माणसाच्या आयुष्यात. भोंगा हे मंदिर मस्जिदचे प्रश्न इतके महत्वाचे आहेत. या देशाचं सरकार हे सोंगाड्यांचं आणि भोंगाड्यांचं सरकार आहे बांधवांनो. तुम्ही त्यांच्याकडून कल्याणाची अपेक्षा करू शकत नाही. कसे वागले हे लोक कोरोनाच्या काळात? आपल्या पेशंटला मंदिरात का नाही घेऊन गेले, पण हे लोक दवाखान्याकडे का न्यायचे? अरे काळाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर निसर्ग आपल्याला काहीतरी शिकवत असतो, तो रिफ्रेश करत असतो. खरं म्हणजे कोरोनानं मानवी जीवनाचं रिफ्रेशर कोर्स घेतलाय. स्वच्छतेचं महत्व सांगितलं आणि मानवी जीवन सुंदर होण्यासाठी सुसज्ज दवाखाने उभे करा हे सांगितलं कोरोनानं. धर्म संसदेची गरज आहे की विचार संसदेची गरज आहे? अनेक गोष्टी कोरोनानं सांगितल्या. पण बांधवांनो, या देशाचीच नाही तर या जगाची परंपरा उजेडाच्या आविष्काराला संपवण्याची परंपरा आहे. लक्षात घ्या, हा इतिहास आहे. या देशामध्ये संविधान संपवण्याचे प्रयत्न होत आहेत वरच्या पातळीवरून. आणि कसं संपवायचं? संविधानाचं नाव घेत घेत, संविधान डोक्यावर घेत घेत. आणि एक दिवस असाही उगवेल, भाइयों और बहनों, आज रात 12 बजे से हमारा पुराना संविधान नहीं रहेगा. नोटबंदी सारखा एक दिवस संविधान बंदीचा निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळे जागे झालो नाही तर. लक्षात. अरे साहित्यिक म्हणून माझी जबाबदारी काय आहे? मला सांगावं लागेल रे बाबा माझ्या माणसांना, डॉक्टर सीताराम हे नको करू रे, हे कर. मला सांगावं लागेल ना. ही माझी माणसं आहेत ना. देख कर दर्द किसी का जब आह निकल जाती है, बस इतनी सी बात आदमी को इंसान बनाती है. अस्वस्थतेशिवाय शब्द लिहू नका रे बाबा. अस्वस्थता असल्याशिवाय नाही लेखन करता येत. इतनी सी बात आदमी को इंसान बनाती है. ही अस्वस्थताच महत्वाची. मला माझ्या माणसांना धोके समजावून सांगायचे आहेत. आणि गोड भाषेत नाही, अतिशय तिखट भाषेत. औषध कडू असते. समाजाला डायबिटीज झालेला आहे, त्याला आवडते म्हणून मी त्याला साखर देऊ नये, मरेल तो. त्याला न आवडणारं मी दिलं पाहिजे. या जगाचा इतिहास आहे उजेडाचे आविष्कार मारण्याचा.
इसवी सन पूर्व काळामध्ये काय झालं? सॉक्रेटिसला मारलं ना, हेमलॉक देऊन. का? सॉक्रेटिस खरं सांगत होता. सॉक्रेटिस खरं बोलत होता. आणि खरं ऐकायची आपल्याला सवय नसते. मग तो प्रकाश राठोड असा आणि प्रकाश राठोड तसा. तुम्ही सगळे होते म्हणून मी जन्माला आलो नाही. मी जन्माला आलो तेव्हा मला माहिती नव्हतं या पृथ्वीवर माणसं आहेत. मी एकटा जन्माला आलो. तुम्ही नंतर भेटले मला आणि मित्र झाले, ही गोष्ट वेगळी. पण या पृथ्वीवर मी एकट्यानं जन्म घेतला. तुम्ही पाहणार की नाही सगळं, या देशाची क्रांतीची परंपरा कोणती आहे, या देशाची प्रतिक्रांतीची परंपरा कोणती आहे, आणि आपण कोणत्या परंपरेचे आहोत हे लेखकाला कळणं आवश्यक आहे, हे कवीला कळणं आवश्यक आहे. साहित्यिक तोही कळेलच चावच नाही. साहित्यिकांनी आता कळेल चावच मार परंपरा कोण असं. मग वजाळेर परंपरा असो किंवा अंधारेर परंपरा असो, सॉक्रेटिसला मारलं या जगामध्ये खरं बोलत होता म्हणून. इसवी सनाच्या काळामध्ये नवसहस्त्र उगवलं आणि जमाववाद्यांच्या धर्मवाद्यांच्या आक्रमणाला हिपाशिया बळी ठरली. हिपाशिया कोण होती? थिओनची पोरगी. हा थिओन कोण होता? खगोलशास्त्रज्ञ. काय करत होता? खरं बोलत होता. जमिनीच्या भूगर्भात काय आहे? अरे बाबा, हे ईश्वरानं तयार केलंय हे सगळं, पृथ्वी वगैरे वगैरे वगैरे. तू शूद्र माणूस आहेस आणि तू जमिनीच्या पोटात काय आहे ते पाहता का? आणि त्यावेळेसच्या धर्मगुरूच्या आदेशानं थिओनच्या घरी हे सगळे लोक गेले. थिओन नव्हते घरी, हिपाशियाला मारलं, त्याच्या मुलीला काहीही दोष नसताना. आणि 15व्या 16व्या शतकामध्ये तुम्हाला माहिती आहे ब्रुनो मारल्यात गेला, जिवंत जाळलं ब्रुनोला. गॅलिलिओचा छळ केला, मारलं. अनेक माणसं तुरुंगात टांबली, कधी जेलेम घालते नाही, कधी मारणार नाही. का असं करतात ते लोक? बरं, हे थांबलं का तिथे? ही सूड सत्र होतं, थांबू कोणी? और अंग रोझा लक्झेमबर्ग मारली गेली 20व्या शतकात. आणि हे सगळं परदेशातच सुरू होतं का? नाही. आपले देशामध्ये कमी सगळे उजेडाचा खून करणं, नवीन शक्यतांचा खून करणं, तुमच्या हिताचे आविष्कार मारून टाकणं, संपवणं, जाळून टाकणं, हे प्रकार जगभर सुरू आहेत. आणि आता हे क्रौर्य अधिक वाढलंय. या खुनी हातांना आणखी दाभोळकर हवे आहेत. लक्षात घ्या बांधवांनो, मी फुकट नाही बोलत. त्यांना आणखी पानसरे हवे आहेत, त्यांना आणखी रोहित वेमुला हवे आहेत, आणखी मलाला हवी आहे. आणि आपल्या लेखकपणाचा मृत्यू जाहीर करायला लावलं हो त्या पेरुमल मुरुगन साहेब. लेखकपणाचा मृत्यू जाहीर कर, आम्ही सांगतो तसं लिहायचं. का बरला बिचारा लेखक? त्यानं आपला लेखकपणाचा मृत्यू जाहीर केला. पेरुमल मुरुगन. ह्या ताज्या घटना आहेत. हे सूड सत्र थांबलेलं नाहीये. आता सूड घेण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. आपले रोज सूड घेतले जात आहेत.
डाव्यांच्या साहित्य संमेलनाला सरकार मदत करत नाही, हा सूड नाही का? प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनाला शासनाकडून पैसा मिळतो. अरे एक्स्ट्रा लोक आहात या देशात तुम्ही. बाबासाहेब अनेकदा सांगायचे, मेले का नाही तुम्ही आईच्या गर्भात? काय भयंकर आहे विधान. अरे असं किड्या मुंग्यासारखं जीवन जगण्यापेक्षा आईच्या गर्भात मेले का नाही तुम्ही? आपल्या साहित्य संमेलनाला शासनाकडनं मदत मिळत नसते, डाव्यांच्या आणि प्रतिगाव्यांच्या साहित्य संमेलनाला भरपूर पैसा मिळतो. मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय काय थाट असतो. आमचे साहेब आले स्वतःचे पैसे खर्च करून, तिथं मानधन काय काय सगळं. मी संमेलन अध्यक्ष आहे ना, खूप खर्च करावा लागेल. डाव्यांचा आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेने एक साहित्य संमेलन भरवलं होतं पुण्यात आणि फुल्यांना निमंत्रित केलं होतं, ज्योतिराव फुल्यांना. फुले म्हणाले, मी नाही बाबा तुमच्या संमेलनात. ज्या संमेलनामध्ये आमच्या प्रश्नांवर विचार होत नाही त्या संमेलनात मी येणार नाही. ज्योतिराव फुल्यांनी स्पष्ट सांगितलं होतं रानड्यांना, नाही येणार तुमच्या संमेलनात. काय करू तिथं येऊन? अरे हे आपलं संमेलन आहे आणि आपल्या संमेलनामध्ये आपल्याच प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. आणि साहित्यिक म्हणून माझा रोल मी खरं म्हणजे निश्चित केला पाहिजे. साहित्यिक म्हणून माझा काय रोल आहे? मी जमातवाद्यांच्या बाजूचा आहे की मी मानवतावाद्याच्या बाजूचा आहे? मी धर्मवाद्यांच्या बाजूचा आहे? मी माणसाला मानणार आहे की मी अध्यात्माला मानणार आहे? आपलं काय झालंय, आपली रोलच निश्चित झालं नाही. आणि माझ्या वेळ खूप झाला, वेळ प्रचंड झाला. मी फार घाईघाईनं बोलण्याचा प्रयत्न करतो पण संपत नाही आहे. उत्साह इतका भर संपतच नाही. संपता काय करणार? माझ्या अध्यक्ष